विचार करा, एका देशात संपूर्ण ब्रिटन, फ्रान्स आणि जर्मनी या तिन्ही देशाच्या एकत्रित लोकसंख्यापेक्षाही जास्त तरुण मंडळी सकाळी उठतात आणि दिवसभर काहीच करत नाहीत. ना शाळेत जातात, ना कॉलेजमध्ये जातात, ना नोकरीवर, ना कोणता स्वतःचा धंदा सुरू करतात. आणि हा देश दुसरा तिसरा नसून आपला भारत देशच आहे. नीती आयोगाने नुकताच एक अहवाल सादर केलाय आणि त्यातला आकडा ऐकून तुम्ही शॉक व्हाल. या अहवालानुसार तब्बल 8.7 कोटी तरुण भारतीय आज ना शिकत आहेत, ना कमवत आहेत, ना कोणतं कौशल्य शिकत आहेत. मग हे तरुण नेमकं करतात तरी काय? आणि एवढ्या मोठ्या संख्येनं ते या रिकामपणाच्या खाईत कसे लोटले गेले, याच प्रश्नाचं उत्तर आज आपण शोधणार आहोत. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. गेली अनेक वर्ष आपण एक वाक्य ऐकत आलोय की भारत हा जगातील सर्वात तरुण देश आहे आणि याच तरुणाईच्या जोरावर भारत लवकरातच महासत्ता बनेल. राजकीय भाषणांपासून आर्थिक परिदेशापर्यंत हे स्वप्न सतत रंगवलं जातं. संयुक्त राष्ट्राच्या आकडेवारीनुसार भारताचं सरासरी वय अवघं 28 वर्षांच्या आसपास आहे, तर अमेरिका, चीन आणि जपान सारख्या देशांची लोकसंख्या वेगाने वृद्ध होते. त्यामुळे या तरुण देशाकडे संपूर्ण जग एक मोठी संधी म्हणून पाहते. पण या स्वप्नाला तुरुंग लावणारा अहवाल नुकताच नीती आयोगाने प्रसिद्ध केला. रिइमॅजिन स्किलिंग फॉर विकसित भारत या शीर्षकाखाली आलेल्या या अहवालात भारतीय तरुणांच्या रोजगार आणि कौशल्याच्या स्थितीचं अत्यंत बारकाईने विश्लेषण करण्यात आलंय आणि यातून जे चित्र समोर येतं ते आपल्या डोळ्यात अंजन घालणारं आहे. देशातील 15 ते 29 वयोगटातील जवळपास 11% तरुण नीट म्हणजेच नॉट इन एज्युकेशन एम्प्लॉयमेंट फॉर ट्रेनिंग या गटात मोडतात. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे तरुण ना शिकतायत, ना कमवतायत, ना कुठलं कौशल्य आत्मसात करतायत. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या जागतिक अहवालामध्ये भारताचा उल्लेख सर्वाधिक नीट दर असलेल्या मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये केला जातो. त्यामुळे समस्या फक्त एका सरकारी अहवालापुरती मर्यादित नसून जागतिक पातळीवर हे भारताच्या प्रतिमेला धक्का देणारी ठरते. या अहवालाला राज्यनिहाय तफावती ठळकपणे मांडण्यात आली. बिहार, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल सारख्या राज्यांमध्ये नीट दर राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहे, तर केरळ आणि तामिळनाडू सारख्या राज्यांमध्ये शिक्षण आणि कौशल्य विकासाच्या पायाभूत सुविधा तुलनेनं चांगले असल्यामुळे परिस्थिती काहीशी नियंत्रणात आहे. महाराष्ट्रासारख्या औद्योगिक दृष्टी पुढारलेल्या राज्यातही ग्रामीण आणि शहरी भागातही तरुणांच्या संधींमध्ये मोठी तफावत दिसून येते. मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्ये आयटी आणि सेवा क्षेत्रात संधी असल्या तरी विदर्भ आणि मराठवाड्यासारख्या भागात अजूनही रोजगाराचे पर्याय मर्यादित आहेत. यामुळेच अनेक तरुण गावाकडून शहराकडे स्थलांतर करतात आणि तिथेही असंघटित क्षेत्रात असुरक्षित कामातच अडकून पडतात. आता या अहवालातील आकडेवारी थोडी सविस्तर बघूया, कारण यातील प्रत्येक आकडा स्वतंत्रपणे धक्का देणारा आहे. सर्वात आधी बोलूया शिक्षण आणि रोजगार यांच्यातील दरीबद्दल. अहवालानुसार देशातील पदवीधर तरुणांपैकी फक्त 8% तरुणांनाच त्यांच्या शिक्षणाशी सुसंगत नोकरी मिळते. याचा अर्थ असा की उरलेले बहुसंख्य पदवीधर एकतर बेरोजगार राहतात किंवा त्यांना मिळालेल्या शिक्षणाशी काही संबंध नसलेले काम करावं लागतं. वर्षानुवर्षे अभ्यासक्रम पूर्ण करून पदवी मिळवायची आणि शेवटी डिलिव्हरी बॉय किंवा कॉल सेंटरमध्ये काम करायचं, अशी अवस्था लाखो तरुणांची झाली. यात महिलांची स्थिती अधिकच बिकट आहे. नीट गटातील एकूण तरुणांपैकी तब्बल 88% तरुणी आहेत आणि यातील बहुतांश जागी फक्त घरगुती कामांमध्ये अडकून राहिल्या आहेत. देशातील केवळ 3% महिला औपचारिक क्षेत्रात काम करतात, तर 71% महिला या असंघटित क्षेत्रात राबतात, जिथे ना नोकरीची शाश्वती असते ना सामाजिक सुरक्षा. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील तरुणांची स्थिती आणखीन बिकट आहे, कारण तिथे प्रशिक्षण केंद्र दूर असतात, वाहतुकीची साधनं मर्यादित असतात आणि सामाजिक दबावामुळे घराबाहेर पडून काम करणं अनेकांसाठी सोपं नसतं. आता प्रश्न असा पडतो की सरकार तर सतत कौशल्य विकासाच्या योजना राबवत असते, मग असं का घडले? याचं पहिलं कारण आहे शिक्षणाचा वाढता खर्च. गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलांसाठी कॉलेजची फी आणि खाजगी शिकवणीचा खर्च हाच एवढा मोठा असतो की पदवी मिळाल्यानंतर पुन्हा पैसे भरून वेगळं कौशल्य प्रशिक्षण घेणं त्यांना परवडतच नाही. दुसरं कारण म्हणजे आपली शिक्षण व्यवस्था आणि प्रत्यक्ष बाजारपेठेतील गरज यांच्यातील तफावत. आजच्या घडीला कंपन्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा विश्लेषण आणि आधुनिक तंत्रज्ञानातील कुशल मनुष्यबळ हवं, पण कॉलेजमध्ये अजूनही तेच जुने पारंपरिक अभ्यासक्रम शिकवले जातात.
त्यामुळे हातात पदवी असूनही तरुणांकडे नोकरीसाठी आवश्यक कौशल्य नसतं. याच तफावतीला उद्योग क्षेत्रात स्किल गॅप असं म्हटलं जातं आणि अनेक आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणामध्ये भारतातील नियुक्त वारंवार हेच तक्रार दिसतात की योग्य उमेदवार शोधणं दिवसेंदिवस कठीण होत चाललंय. तिसरं कारण म्हणजे कमी पगाराच्या नोकऱ्यांचा विळखा. घरची आर्थिक गरज भागण्यासाठी अनेक तरुण मिळेल ती कमी पगाराची आणि असुरक्षित नोकरी स्वीकारतात आणि एकदा या चक्रात अडकली की स्वतःचं कौशल्य वाढवण्याची संधीच त्यांना मिळत नाही. आणि चौथं आणि तितकंच महत्वाचं कारण म्हणजे महिलांसमोरील सामाजिक आणि कौटुंबिक बंधन. घरची जबाबदारी, सुरक्षेची चिंता आणि प्रशिक्षण केंद्रापर्यंत पोहोचण्यातील अडचणी यामुळे असंख्य मुलींना स्वतःच्या इच्छेप्रमाणे शिक्षण किंवा नोकरी मिळतच नाही. या सगळ्या भर म्हणजे पदवीनंतर सरकारी नोकरीची वाट बघत बसणाऱ्या तरुणांची संख्याही मोठी आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करत अनेक जण वयाची तिशी गाठतात आणि अखेर हाती काहीच लागत नाही. अशा तरुणांनाही अहवालात अप्रत्यक्षपणे याच नीट गटात गृहीत धरण्यात आले. पण या संपूर्ण अहवालातील सर्वात अस्वस्थ करणारी बाब वेगळीच आहे. 2014-15 सालापासून आतापर्यंत सरकारने स्किल इंडिया मिशन आणि पंतप्रधान कौशल्य विकास योजना सारख्या कार्यक्रमांमधून 7.5 कोटीहून अधिक तरुणांना कौशल्य प्रशिक्षण दिलं. एवढी मोठी गुंतवणूक आणि मेहनत होऊनही 8.7 कोटी तरुण अजूनही रिकामे आहेत. याचाच अर्थ असा की समस्या फक्त प्रशिक्षणाच्या कमतरतेची नाही, तर जे प्रशिक्षण दिलं जातं तेच मुळात बाजारपेठेच्या गरजेशी जुळत नाही. एका बाजूला सरकार कोट्यवधी रुपये खर्च करते आणि दुसऱ्या बाजूला कंपन्यांना योग्य कर्मचारी मिळत नाहीत. ही विसंगती संपूर्ण व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उभं करते आणि हेच नीती आयोगाच्या अहवालाचं सर्वात मोठं आणि सर्वात अस्वस्थ करणारं निरीक्षण आहे. आजच्या घडीला भारत हा डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणजेच लोकसंख्या शास्त्रीय लाभांशांच्या टप्प्यातून जातोय. एरवी तरुणाई देशाची सर्वात मोठी ताकद ठरवायची हवी होती, पण जर हीच तरुणाई बेरोजगार राहिली तर हाच लाभांश देशासाठी मोठं आर्थिक बोझ बनू शकतं. अर्थतज्ञ याला डेमोग्राफिक डिझास्टर म्हणजेच लोकसंख्या शास्त्रीय आपत्ती असे संबोधतात. 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचं स्वप्न पाहिलं जातंय, पण देशातील 11 ते 12% तरुण जर उत्पादन कमावण्यापासून दूर राहिले तर अपेक्षित आर्थिक वाढ सध्या करणं जवळजवळ अशक्य होऊन बसेल. आणि याहून गंभीर बाब म्हणजे शिक्षण आणि रोजगार दोन्ही न मिळाल्यामुळे तरुणांमध्ये नैराश्य, मानसिक ताण आणि काही प्रकरणात गुन्हेगारीकडे ओढा वाढवण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे लक्षात घेऊनच नीती आयोगाने काही ठोस उपायही सुचवले आहेत. यात 9वी पासूनच विद्यार्थ्यांना स्थानिक उद्योगांच्या गरजेनुसार व्यावसायिक शिक्षण देणं, 6वी ते 12वी पर्यंत उद्योगतेचे धडे अनिवार्य करणं, शिकता शिकता उत्पन्न मिळेल अशी लर्न व्हाईल अर्न योजना राबवणं आणि महिलांसाठी कमी वेळेची पार्ट टाइम आणि ऑनलाईन स्वरूपातील लवचिक प्रशिक्षण व्यवस्था उभारणं या शिफारसींचा समावेश आहे. याशिवाय उद्योग क्षेत्र आणि शिक्षण संस्था यांच्या थेट भागीदारी वाढून अभ्यासक्रम दर काही वर्षांनी अद्ययावत करण्याची सूचना अहवालात करण्यात आली, जेणेकरून पदवी आणि प्रशिक्षण नोकरीतील अंतर कमी होईल. आणि काही तज्ञांच्या मते खाजगी क्षेत्रांनी सामाजिक जबाबदारी म्हणून पुढे येऊन इंटर्नशिप आणि अप्रेंटिसशिपच्या संधी वाढवायला हव्यात, जेणेकरून तरुणांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळेल आणि नोकरी मिळण्याची शक्यताही वाढेल. मंडळी, नीती आयोगाचा हा अहवाल केवळ आकडेवारीचा एक कागद नाही, तर तो भारताच्या भविष्याला थेट भिडणारा इशारा आहे. विकसित भारताचं स्वप्न साकार करायचं असेल तर आधी आपल्याला शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल करावे लागतील. कौशल्य विकासाला बाजारपेठेशी जोडावं लागेल आणि तरुणांना नोकरी मागणारे नव्हे तर नोकरी देणारे बनवावं लागेल. हे बदल एका रात्रीत होणार नाहीत. यासाठी सरकार, शिक्षण संस्था, उद्योग क्षेत्र आणि पालक या सगळ्यांनाच एकत्र येऊन दीर्घकालीन नियोजन करावं लागेल. अन्यथा आजची आकडेवारी उद्या एका मोठ्या सामाजिक आणि आर्थिक संकटांचं कारण ठरू शकते. कारण जी तरुणाई देशाची सर्वात मोठी ताकद बनू शकते ती जर योग्य दिशा न मिळाल्यास देशासमोरचं सर्वात मोठं आव्हान बनून उभी राहील. तुम्हाला काय वाटतं? आपल्या शिक्षण व्यवस्थेत नेमके कोणते बदल केले तर या कोट्यवधी तरुणांना योग्य दिशा आणि योग्य रोजगार मिळू शकेल? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय.